छत्रपती संभाजीनगरच्या हृदयात वसलेले हे सुंदर सिद्धार्थ गार्डन खरंच पाहण्यासारखे आहे की नाही? तर चला मग आज ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व काही जाणून घेऊया. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजेच सिद्धार्थ गार्डन. मैत्रिणींनो, जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, कुटुंबासोबत फिरायला आवडत असेल किंवा लहान मुलांना प्राणी पक्षी दाखवायचे असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग या सुंदर गार्डनची सफर सुरू करूया. तर मैत्रिणींनो, या गार्डनचा इतिहास जाणून घेऊया. सिद्धार्थ गार्डन हे छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले गार्डन आहे. शहरातील नागरिकांना आणि पर्यटकांना शांत, स्वच्छ आणि हिरवेगार वातावरण मिळावे ह्या उद्देशाने ह्या उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. आज हे उद्यान केवळ गार्डन नसून एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात. मैत्रिणींनो, जसे आपण गार्डनमध्ये प्रवेश करतो तसेच आपल्याला चारही बाजूंनी हिरवेगार परिसर दिसू लागतो. सुंदर फुलझाडे, व्यवस्थित रस्ते, आकर्षक बगीचे आणि स्वच्छ परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होते. भगवान बुद्धांची मूर्ती अशी भव्य दिव्य पुतळा येथे उभारलेला आहे. अनेक पर्यटक येथे बसून काही क्षण ध्यान करतात आणि शांत वातावरणाचा आनंद घेतात. या मूर्तीचं आकर्षण भरपूर पर्यटकांना मनापासून असते. या मूर्तीजवळ बसून भरपूर पर्यटक आपलं मन शांत करण्यासाठी ध्यानस्थ बसत असतात. मूर्तीकडे पाहून अगदी प्रसन्न आणि शांत वाटते आणि मूर्ती ही अगदी शांत स्वरूपात ध्यानस्थ दाखवलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांना ती आकर्षित करते. गार्डनमध्ये पक्षीही खूप छान खेळत असतात. सगळे झाडांचा आणि पाण्यांचा पक्षी आनंद घेत असतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना खूप छान झाडं असल्यामुळे घरटेही व्यवस्थित करता येतात आणि सावलीही छान मिळते. गार्डन अगदी हिरवंगार आणि स्वच्छ आणि मन प्रसन्न करणारं आहे. गार्डनमध्ये प्रवेश केल्यावर अगदी छान आणि प्रसन्न वाटते. गार्डनमध्ये एक ट्रेनही आहे जी लहान मुलांना फिरायला नेते आणि मुलांना ह्या गार्डनमध्ये या ट्रेनचा खूप आनंद आणि आकर्षण आहे. मुलांना गार्डनमध्ये ह्या ट्रेनमध्ये फिरायला फार आवडते. अगदी छान असं सफर ह्या ट्रेनमध्ये मुलांना करायला मिळतो आणि अनेक प्रकारचे स्टॅच्यूही गार्डनमध्ये बनवलेले आहेत. तर गार्डनचा परिसर बघा कसा हिरवागार आणि छान आहे. अगदी छान वाटतं. आम्ही अगदी उन्हात गेलो होतो पण तरीही अगदी सावली आणि थंडगार गार्डनमध्ये वाटत होतं. अगदी ऊन आहे असं काही जाणवलंच नाही. सगळीकडे नुसती हिरवळ हिरवळ आणि छान असं थंडगार वातावरण चालू होतं आणि झुळझुळ छान हवा, पक्ष्यांचा किलबिलाट सर्व काही छान चालू होतं. खारुताई बघा कसं छान जेवण करते आहे. अगदी सुंदर खारुताई खेळत होते. गार्डनमध्ये खूप खारुताई आहेत. खूप आनंद घेऊन खारुताई आंबा खात होती. गार्डनमध्ये मुलांना खूप आनंद आणि खेळायला खूप छान वाटलं. त्यांचं मन अगदी प्रसन्न झालं आणि ट्रेनमध्ये बसून त्यांना खूप छान वाटलं. खूप मजा आम्हाला गार्डनमध्ये आली. मोठे लहान सर्वांनाच गार्डनमध्ये खूप मजा आहे. हे बघा, हे नवीन तयार करत आहे गार्डनमध्ये दीप उद्यान म्हणून. अगदी छान. माझ्या मुलाला खूप आनंद झाला हे सगळं
परिसर अगदी स्वच्छ आणि शांत आहे. एकदम अगदी स्वच्छ, कुठेही घाण नाही की काही नाही. यामुळे अगदी छान वाटतं गार्डनमध्ये प्रवेश. वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फुले, बघा ट्रेन चालली. भरपूर पर्यटक गार्डनमध्ये येत असतात सुट्टी. मुलांना जेव्हा सुट्ट्या असतात किंवा ते गावाहून कुठे आलेले असतात बाहेर गावाहून, तेव्हा ते अगदी या गार्डनला भेट देण्यासाठी आनंदाने येत असतात. आनंद घेण्यासाठी गार्डन हा खूप छान आहे. सिद्धार्थ गार्डन अगदी मन प्रसन्न करणारं मोठं आणि छान असं गार्डन आहे, जिथे सर्वांचं मन अगदी शांत, प्रसन्न आणि आनंदित होते. तर आता आपण जाऊया प्राणी संग्रहालयामध्ये, जे सर्वांचं प्रिय आहे. पक्ष्यांचे आकर्षण. गार्डनमध्ये विविध रंगाचे आणि विविध प्रजातीचे पक्षी पाहायला आपल्याला मिळतात. त्यांचा मधुर आवाज आणि सुंदर रंग पर्यटकांचे मन मोहून टाकतात. फोटोग्राफी करणाऱ्या लोकांसाठी हा भाग विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. आपण प्राणी संग्रहालयामध्ये प्रवेश केला आहे मैत्रिणींनो. अनेक प्रकारचे प्राणी आहेत आणि त्यांची माहितीही दिलेली आहे. प्राणी पाहून मुलांना खूप आनंद झाला. मैत्रिणींनो, जर तुम्हाला फोटो काढण्याची आवड असेल तर सिद्धार्थ गार्डन तुमच्यासाठी स्वर्गच आहे. हिरवळ, सुंदर फुले, कारंजी आणि आकर्षक सजावट यामुळे प्रत्येक ठिकाण फोटोसाठी परफेक्ट वाटते. इथे प्री वेडिंग शूट, कौटुंबिक फोटो आणि सोशल मीडियासाठी फोटो काढणारे अनेक लोक इथे आपल्याला दिसतात. कुटुंबासाठी आदर्श ठिकाण. लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हे उद्यान योग्य आहे. मुलांना खेळण्यासाठी जागा, प्राणी, पक्षी पाहण्याची संधी आणि मोठ्यांना शांत वातावरण येथे प्राप्त होते. सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत एक दिवस आनंदात घालवण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश. सिद्धार्थ गार्डन आपल्याला निसर्गाचे महत्त्व समजावून देते. झाडे, प्राणी आणि पक्षी यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा ठिकाणी भेट दिल्यावर पर्यावरणाबद्दलची जाणीव अधिक वाढते. तर मैत्रिणींनो, येथील माझा अनुभव. मला सिद्धार्थ गार्डनचा अनुभव खूपच सुंदर वाटला. स्वच्छता, हिरवळ, शांत वातावरण आणि गार्डनचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील प्राणी संग्रहालय आहे. मैत्रिणींनो, येथे आहेत विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. सिंह, वाघ, हत्ती, माकड, मगर, ससे, कासव आणि अनेक सापांचे प्रकार आणि अनेक दुर्मिळ पक्षी येथे आणि लहान मुलांसाठी हा भाग खूपच एक आकर्षक आहे. प्रत्येक प्राण्याबद्दल माहिती देणारे फलक देखील इथे लावलेले असल्यामुळे पर्यटकांना त्यांच्याबद्दल माहिती सहजच प्राप्त होते. जेव्हा आपण सिंह किंवा वाघाला जवळून पाहतो तेव्हा ते अनुभव खरोखरच रोमांचक असतात मैत्रिणींनो. आणि आम्हाला हे सर्व प्राणी, पक्षी आणि सगळं काही बघून मुलांना आणि मलाही खूप आनंद झाला आणि माझे सगळे कुटुंबातील लोक अगदी प्रसन्न झाले आणि आम्ही खूप गार्डन पाहून आनंदित झालो आणि सगळ्या प्राण्या पक्ष्यांना भेट देऊन मन एक वेगळाच आनंद देऊन गेला. मैत्रिणींनो, आज आपण छत्रपती संभाजीनगरमधील सुंदर सिद्धार्थ गार्डनची सफर केली. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सिद्धार्थ गार्डनला भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर प्राणी पाहून आणि गार्डन पाहून तुम्हाला कसं वाटलं आणि माझा व्हिडिओही कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. माहिती सांगण्यात काही कमी जास्त झालं असेल तर मी माफी मागते आणि व्हिडिओ समाप्त करते.